ऋतुजा लाईफस्टाईल या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज करणार होते मी कोथिंबीर वडी आणि ती कोथिंबीर वडी कशी करणार होती तर वेगळ्या पद्धतीने करणार होती। नेहमी आपण काय करतो बेसन पीठ वगैरे वापरून कोथिंबीर वडी करतो, पण आज ना मी बेसन पीठ वापरून कोथिंबीर वडी करणार नाही। बेसन पिठाची तर छान होतेच, त्यात तर काय प्रश्नच नाही, पण ह्या वेळेस ना जरा वेगळ्या पद्धतीने कोथिंबीर वडी करणार आहे। तर ती कोथिंबीर वडी कशी करणार आहे याची फुल रेसिपीचा मी फुल व्लॉग केलेला आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर ही कोथिंबीर वडी करताना वडी ना एवढी सुंदर झाली होती, छान झाली होती आणि टेस्ट तर काय बघायची माझ्याकडेच असते, त्यामुळे टेस्टसुद्धा मीच बघितलेली होती। तर खूप सुंदर झाली होती आणि विशेष म्हणजे क्रंची, क्रिस्पी आणि टेस्टी झालेली होती आणि खमंगसुद्धा झालेली होती। चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता ना एवढी छान कोथिंबीर आणली होती आणि बाजारामध्ये ना हिरव्या पालेभाज्या कोथिंबीर ह्या सीझनमध्ये ना खूप छान भेटतात। तर भरपूर कोथिंबीर होती आणि एवढी सगळी कोथिंबीर ठेवायची म्हटलं तर तेवढी टिकत पण नाही। नमस्कार, तर आता मी माझ्या व्लॉगला सुरुवात करत आहे। तर तुम्हाला मी आज सांगणार आहे कोथिंबीर वडी कशी। तर कोथिंबीर वडी मी आज वेगळ्या पद्धतीने करणार आहे म्हणून हा व्लॉग मी केलेला आहे। तर मस्त कोथिंबीर धुवून ठेवली होती आणि आता चिरून पण घेतलेली आहे आणि पान तुटी झालेली आहे आणि आता मळायला पीठ मी घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये ना मी कोथिंबीर भरभरून कोथिंबीर कारण ह्याच्यामध्ये कोथिंबीरीची क्वांटिटी ना भरपूर असते। त्याच्यामध्ये लाल तिखट, लसूण, हिरवी मिरची, थोडीशी हिरवी मिरची आणि लाल तिखट हे कॉम्बिनेशन वापरायचं आणि लसूण मात्र भरपूर वापरायचा आणि तीळ सुद्धा खूप वापरायचे आणि ह्याच्यामध्ये आणखीन तुम्ही हळद, मीठ हे टाकून घ्यायचं। आणि आता मी माझं सिक्रेट तुम्हाला सांगणार आहे कोथिंबीर वडी मी कशाची करणार। आज कोथिंबीर वडी मी भाजणीच्या पिठाची करणार आहे, कारण भाजणीचं पीठ खूप होतं शिल्लक, तर त्याची मी कोथिंबीर वडी करणार आहे। आणि बेसन पीठ नावापुरतंच पीठ टाकणार आहे आणि थोडं ज्वारीचं पीठ त्याच्यामध्ये मिक्स करणार। भाजणीचं पीठ शिल्लक असेल ना तर तुम्ही ही वडी करून पहा, इतकी सुंदर होते आणि इतकी छान होते की खूपच सुंदर होते। असं वाटतच नाही की ही कोथिंबीर वडी आहे म्हणून, कारण मुलं जर आणि आहारामध्ये कोथिंबीर आवश्यकच आहे, पण मुलं तेवढी जास्त प्रमाणामध्ये कोथिंबीर वगैरे असलं काही खात नाहीत। पण तुम्हाला सांगते एका दिवसात आमची ही कोथिंबीर वडी संपलेली होती, इतकी छान झालेली, कारण सगळ्यांनी टेस्ट बघूनच ती संपली होती। मुलं कधीच खात नव्हती, बेसन पिठाची केल्यानंतर जास्त आवडीनं खात नव्हती। तर ह्यावेळेस म्हटलं ही वडी खायची असेल तर आपण काहीतरी वेगळी ट्रिक वापरावी, तर ही ट्रिक वापरली आणि ट्रिक पण माझी सक्सेस झालेली आहे। माझा प्लॅन सक्सेस झालेला आहे। सगळ्यांनी कोथिंबीर वडी आवडीने खाल्ली आणि आणखीन कर असं सुद्धा म्हणत होते। त्याच्यामध्ये ना अर्ध लिंबू मी पिळून घेतलं होतं, कारण अर्ध लिंबू ह्याच्यासाठी पिळलं होतं की जे डाळीची पिठाचे इन्ग्रेडियंट्स असतात बेसन पिठामध्ये किंवा आपण जे थोडंसं बेसन पीठ टाकतो ना त्याला कडकपणा येतो, ह्यासाठी हे लिंबू पिळायचं असतं। आणि थोडंसं ज्वारीचं पीठ मी याच्यामध्ये ॲड केलं आणि ही कोथिंबीर वडी करताना तुम्ही ना ह्याच्यामध्ये भरभरून तीळ भरभरून ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये तुम्ही कोथिंबीरच वापरायची बरं का। पिठं मात्र कमी घ्यायची, फक्त एवढंच की रोल करता येईल, कटिंग करता येईल अशा पद्धतीने पीठ वापरायचं, जास्त पीठ नाही वापरायचं। आणि तुम्ही ह्याच्यामध्ये मीठ आपण जे टेस्ट बघतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं मिठाचं प्रमाण हे जास्त पाहिजे ना, तर तळल्यानंतर उकळल्यानंतर त्याची मिठाची क्वांटिटी कमी होते, तर ते मीठसुद्धा तुम्ही भरपूर वापरायचं आहे। म्हणजेच ही कोथिंबीर वडी करताना लसूण आणि तीळ भरपूर वापरायचे आहेत, खूप सुंदर होते। जरी मुलं हिरव्या पालेभाज्या खात नसतील ना तर माझी मुलं हिरव्या पालेभाज्या खायला नको म्हणतात, तर मी अशा काहीतरी ट्रिक वापरते आणि करते। आणि मेथी आणल्यानंतर सुद्धा माझं असंच काहीतरी चाललेलं असतं आणि मेथीचे पराठेसुद्धा खूप छान होतात। तर आता ना मी कोथिंबीर भरपूर आणली होती म्हणून हे करायला घेतलं होतं। तर तुम्हाला सांगते लिंबू पिळल्यानंतर ही कोथिंबीर वडी एवढी सुंदर लागत होती आणि एवढी टेस्ट लागत होती, ह्याला ना खूप सुंदर लागत होती। तर तुम्ही सुद्धा अशी कोथिंबीर वडी करून बघा। आता हे सर्व थोडं पाणी मिक्स करून मळून घेते आणि छान मळायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेलाची धार टाकायची, म्हणजे पीठ मळायला सोपं जातं, जास्त चिकट वगैरे होत नाही। तर आता सर्व मळून घेते, 15-20 मिनटं तसंच राहू देते आणि नंतर मग त्याचा रोल करून
तुम्ही ती कोथिंबीर वडी नंतर पाणी उकळायला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही अर्धा तास म्हणजे त्याचा फ्लेमवर उकडायचं प्रमाण अवलंबून असतं आणि नंतर मग उकडायला ठेवायची, ते पॅक झाकण ठेवायचं त्याच्यावरती आणि तुम्ही अर्ध्या तासाने चेक करू शकता चाकू त्याच्यामध्ये घालून. ते पीठ ते चाकूला नाही लागलं पाहिजे असं चेक करायचं. त्यावेळेस मग त्यावेळेस म्हणायचं की कोथिंबीर वडी ही ऑलरेडी झालेली आहे. आणि आता जाळीला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि आता 2 रोल करून घेते. म्हणजे त्याचे आपल्याला किती पातळ काप करायचे, किती हे करायचे त्यानुसार आपण ठरवू शकतो. तर आता 2 रोल करून घेते आणि ते उकडायला ठेवून देते. तर अशी कोथिंबीर वडी तुम्ही नक्की करून बघा. आणि पहिल्यांदाच मी अशी कोथिंबीर वडी भाजणीच्या पिठाची केलेली आहे आणि आपलं दिवाळीला वगैरे केलेलं असंच मुलांना खायला आवडतं म्हणून आपण भाजणीचं पीठ रेडी ठेवतोच घरामध्ये. माझं तर नेहमी असतं. त्यामुळे मी ना ह्याच्या अगोदर थालीपीठसुद्धा भाजणीच्या पिठाची केलेली होती. खूप सुंदर झालेली होती. तर असे रोल करायचे. ते थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि असे रोल करायचे आणि उकडून घ्यायचं. तर कशी वाटली माझी ही रेसिपी? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन अपडेट तुम्हाला भेटत राहील. चला तर भेटूया अशाच आणखीन नवीन रेसिपीमध्ये. बाय.